खेड तालुक्यातील परसूल खोपेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं ग्रामस्थ मंडळ खोपेवाडी यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहात ज्ञानदानाचं अन्नदानाचं कार्य करण्यात आलं। यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी दिंडी काढण्यात आली, त्यामध्ये वारकरी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता करण्यात आली। संध्याकाळी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी भारुडी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तर आज पैलवानांसाठी कुस्त्यांचा जंगी आराखडा झाल्यानंतर या उत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। शिरूर तालुक्यातील मुखई येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज उत्सव आणि हनुमान जयंती यात्रेनं मोठ्या उत्साहात सुरुवात केली। 1 आणि 2 एप्रिल रोजी पारंपरिक बगाडा, महापूजा, भजन कीर्तन आणि भव्य बैलगाडा शर्यतीत ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। बैलगाडा स्पर्धेत विजेत्यांना लाखो रुपयांच्या बक्षिसांसह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। रात्रीच्या सोहळ्यात मिरवणूक, पालखी आणि भजनांनी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणानं न्हाऊन गेलं। आज 3 एप्रिल रोजी यात्रेचा समारोप जंगी कुस्ती स्पर्धा, पारंपरिक विडा वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न होणार आहे। या उत्सवात महाराष्ट्रातील पैलवान भाग घेणार आहेत। ग्रामस्थ आणि भाविकांसाठी हा महाप्रसादाचा पर्व ठरलाय। चाकण परिसरातील माळुंगे इंगळे इथं इंडिया बँकेच्या ATM वर गुरुवारी चोरी झाली। अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। घटनेनंतर परिसरात चिंता निर्माण झाली, परंतु माळुंगे पोलीस स्टेशनच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय आणि CCTV फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केलाय। पोलीस तपास अधिकारी म्हणालेत की CCTV आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग लावला जातोय। लवकरच आरोपींना अटक केली जाईल। या धाडसी घटनेनंतर बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष दिलं जातंय। पोलीस तातडीनं पथकं रवाना करून संशयित आरोपींच्या शोधात आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिकांना संरक्षणाची हमी दिली जाते। शांतिनिकेतन महिला विकास समिती आणि शहर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरीशंकर विद्यालय नालंदा नगर इथं बुधवारी स्वर्गीय शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात शांताताई शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पल्लवी कड आणि डॉक्टर वृषाली देशमुख यांनी रक्तदानाचे फायदे आणि गरजू व्यक्तींचे जीव वाचवण्याचं महत्त्व सांगितलं। सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत 50हून अधिक युवक युवतींनी रक्तदान केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकाद्वारे संरक्षणाचं तंत्र दाखवलं। उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय शांताताई शिंदे यांच्या समाजोपयोगी कार्याला श्रद्धांजली अर्पण केली। हा उपक्रम सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणारा आहे। रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलाय। ग्रामस्थ मंडळ खार चिरबी गडब यांच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव गडब येथील हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सोहळ्यात श्री हनुमानाचे अभिषेक, ध्वजारोहण, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद तसंच पालखी मिरवणूक पार पडले। भजन कीर्तनात दत्त हनुमान, श्रीराम आणि प्रासादिक भजन मंडळींनी सहभाग घेतला। शिवचरित्रकार हभप किशोरजी महाराज कोकाटे यांनी या हनुमान जन्म सोहळ्याचं कीर्तन केलं। सुभाष तांडेल, भावनेश फोक यांनी म्युझिकल प्रस्तुत लोकधारा, आगरी आणि कोळ्यांचे नृत्य आणि गाण्याचे कार्यक्रम सादर केले। गावातील तरुण कलाकारांनी मंदिराची सजावट आणि भव्य व्यासपीठ उभारणी करून सोहळ्याला रंगत दिले। सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री हनुमानाचं दर्शन घेतलं। हा उत्सव भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचं सुंदर उदाहरण ठरला। पेण तालुक्यातील गडब येथील काळंबा देवी यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचं दर्शन घेतलंय। यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे उंच उंच देवकाठ्या स्पर्धा, ज्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। सकाळी पारंपरिक पद्धतीनं मंत्र, पुष्पांजली आणि अभ्यंग स्नान करून देवीची विधिवत पूजा झाली। देवीला सोन्याच्या मुकुटासह रंगीबेरंगी पोशाख आणि अलंकारांनी शृंगार करण्यात आला। यात्रेत विविध खेळणी, मिठाई, शोभेच्या वस्तू आणि इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानं सजवली होती। लहान मुलांनी खेळण्यांमध्ये आनंद घेतला, तर महिलांनी दागिने खरेदी केले आणि तरुण वर्ग डीजे आणि ढोलच्या तालावर नृत्य करताना उत्साह वाढवला। दुपारी देवीची पालखी वाजत गाजत मंदिरात आणली गेली। ग्रामस्थांनी उंच उंच देवकाठ्या उभारल्या आणि त्यांची स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेत खार चिरबी ग्रामस्थ प्रथम, खार घाट ग्रामस्थ द्वितीय, तर सुखकर्ता ग्रामस्थ तृतीय क्रमांकावर राहिले।
मालेगाव शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील वर्दिळी परिसरातून दररोज मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरकडे अनेक बस सेवा चालतात. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची पूर्वी कोणतीही सोय नव्हती. या समस्येवर लक्ष देत शिवसेना शिंदे गटाने पुढाकार घेतला. इथं पाणपोईची व्यवस्था सुरू करण्यात आली. या उपक्रमात नगराध्यक्ष ओमप्रकाश खुसडे, नगरसेवक गजानन सासकर, सागर भुतडा यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या पाणपोईमुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. आगामी काळात सुविधा अधिक सुधारण्याचं आश्वासन आयोजकांनी दिलंय. वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजानं प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे यांच्या एका वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मागणी केली की शरद पोंक्षे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. निवेदनात म्हटलंय की शरद पोंक्षे यांनी मनुस्मृतीविषयी केलेलं वक्तव्य म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान तर केलाच, शिवाय संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्यात. निवेदनावर राजकुमार पडघान, अनंत तायडे अशा अनेक समाजसेवकांची आणि स्थानिक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंबेडकरी समाजानं नमूद केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून देशातील वर्णव्यवस्था नष्ट केली आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेत. त्यामुळे शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याचा समाजात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. मनुस्मृती ही कोणावर अन्याय करणारी नाही आणि ती अन्याय करेन नसल्यामुळं जी कोणी जाळली असेल ती त्या जाणणाऱ्यांची सविस्तर वाचली नाही असं जे वक्तव्य बिनबुडाचं केलं तो शरद पोंक्षे हरामखोर यांनी एकतर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर केला, परंतु संपूर्ण देशवासियांचा देखील अपमान झालेला आहे. म्हणून आम्ही वाशिमकरांच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन केलं आणि त्या निवेदनामध्ये नमूद केलं की हा शरद पोंक्षे नावाच्या प्रसिद्धी पिसाटूवर एक कठोरात कठोर कारवाई करून त्याच्यावर एक देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी आम्ही वाशिमकरांच्या वतीनं मागणी करून त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध केला आणि जाहीर निषेध करीत आहोत. असंच जर कोणी संविधानावर आणि संविधान निर्मात्यावर जर कोणी अपशब्द बोलत असेल तर त्याच्यावर शासनानं एक त्यांच्या अमेंडमेंटच करावं आणि त्यांना देशद्रोही ठरावं अशी आमच्या आंबेडकर विचारांच्या वाशिमकरांची मागणी आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेली आहे. तर पुन्हा आम्ही या पोंक्षेचा जाहीर निषेध करतो. निषेध निषेध निषेध. मालेगाव वाशिम महामार्गावरील अजमानी इथं महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस केंद्राजवळील मारुती मंदिरात पूजा विधी पार पडले आणि उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. उत्सवात अमानीसह परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती. तसंच मालेगाव वाशिम शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन, SP ऑफिसचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रसादासाठी उपलब्ध होते. अमानी पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तांदळे, पोलीस उपनिरीक्षक राजू मोरे आणि केंद्राचे सर्व पोलीस कर्मचारी उत्सवात सहभागी होते. उत्सवामध्ये भक्तिभाव, शांतता आणि सामाजिक एकात्मता याचं दर्शन घडलं. तसंच उपस्थितांनी हनुमान जन्मोत्सवाचा आनंद भक्तिमय वातावरणात अनुभवला. लाखादूर तालुक्यातील 18 रेती घाटाचे लिलाव झाले असून त्यापैकी बऱ्याच घाटाचा ताबा देण्यात आलेला आहे. लाखादूर तालुक्यातील लिलाव झालेल्या संपूर्ण रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना 10% वाढू घरकुलासाठी देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी त्यांच्या गावावरून जे घाट जवळ पडत असतील आणि घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार त्या घाटावरून स्वतःचे ट्रॅक्टरने रेती नेण्याचं आवाहन लाखादूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. लाखांदूर तालुक्यामध्ये एकूण 18 रेती घाटांचे लिलाव झालेले आहेत. त्यामध्ये वैनगंगा नदीवर 11 रेती घाट आहेत आणि चुलबंद नदीवर आपले उर्वरित जे आहेत 7 रेती घाट असे एकूण 18 रेती घाटांचा लिलाव आपल्याकडे झालेला आहे. आणि आपल्याला माहिती असेल की खूप साऱ्या घाटांचा ताबा म्हणजे जवळपास सर्वच घाटांचा ताबा आपण संबंधित निविदाधारक किंवा घाट मालक यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं संबंधित घाटातून रेती काढण्याचं कामही सुरू झालेलं आहे. तरी जे घाट मालक ज्यावेळेस रेती काढतात त्यामधला 10% रेती ही घरकुल लाभार्थ्यांना त्या ठिकाणी अनुज्ञेय आहे. तर आपल्याकडे वैनगंगा नदीवरची जे पूर्ण गावं आहेत त्या पूर्ण गावांमध्ये आपल्याकडे रेती घाट आहेत. तर घरकुल लाभार्थी जे त्या जवळपासच्या गावात राहतात त्यांना ज्या ठिकाणून रेती जवळ पडत असेल किंवा ज्या ठिकाणून जो घाट जवळ पडत असेल त्या ठिकाणी संबंधित ट्रॅक्टर स्वतःचा घेऊन जाणं त्यांनी अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी तिथून संबंधित घाट मालक यांच्याकडनं तो ट्रॅक्टर वगैरे काय आहे तो आपल्याला भरून देण्यात येईल.
त्यामुळे संबंधित लाभार्थी यांनी घरकुल लाभार्थी यांनी संबंधित आपल्याला जो जवळ पडेल त्या ठिकाणी त्या रेती घाटावर जावे आणि तिथून घरकुलची जी रेती आहे ती रेती तिथून घेऊन जावी. ग्लोबल रोड अँड एन्व्हायरमेंटल सेफ्टी यांच्या वतीनं महारक्षक रस्ता सुरक्षा चॅम्पियन 2026 पुरस्कार सोहळ्यात रायगडच्या पेण तालुक्यातील चैतन्य पाटील यांचा सन्मान करण्यात आलाय. चैतन्य पाटीलनं मुंबई गोवा महामार्गावर 490 किलोमीटरचा मार्ग 29 दिवसात तपासून आढळलेल्या त्रुटींचा 60 पानांचा अहवाल तयार करून प्रशासनाला सादर केला. पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या हस्ते देण्यात आला. चैतन्य पाटील म्हणाले की हा पुरस्कार समाजासाठी केलेल्या कार्याची दाद आहे. हा माझ्या सहकाऱ्यांचा, मित्रांचा आणि नागरिकांचा आहे. सोहळ्यात CPR आणि गोल्डन अवर प्रत्यक्षही सादर करण्यात आले. परभणी शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरात बुधवारी सकाळी एका ऑटो रिक्षाला अचानक आग लागले. चालक ज्ञानेश्वर दामोदर प्रवासी त्वरित बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ऑटो रिक्षा वसमत महामार्गावर राजगोपालचारी उद्यानाकडे जात असताना ती अचानक तिनं पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. प्रशासनानं स्फोटक परिस्थिती टाळण्यासाठी तात्काळ घटनास्थळी उपाययोजना केली. सुदैवानं चालक आणि प्रवासी सुरक्षित राहिले, मात्र रिक्षा चालकाचं आर्थिक नुकसान झाले. परभणी जिल्हा परिषदेवर गुरुवारी अध्यक्षांसह 4ही विषय समित्यांच्या सभापती पदांवर महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी लता वाकळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी ऐश्वर्या चव्हाण, समाज कल्याण समिती सभापतीपदी पार्वती मुंढे आणि इतर 2 समित्यांच्या सभापतीपदी वैशाली आंबेगावकर आणि कौशल्या शिंदे यांची निवड झाली. यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, 4 समित्यांच्या सभापती आणि मुख्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये महिला असताना जिल्हा परिषदेवर खऱ्या अर्थानं महिला राज सुरू झालाय. हिमायतनगर तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगडी मारुती मंदिर इथं हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. जय हनुमान, जय श्रीराम, बजरंग बली की जय अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडून श्रींचं दर्शन घेतलं. नवसाला पावणाऱ्या भक्तांसाठी पहाटे 4 वाजल्यापासूनच मंदिर परिसरात गर्दी सुरू झाली. दिवसभर सुमारे 30,000हून अधिक भाविकांनी दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त केली. अनेक भाविक हिमायतनगरहून पायी चालत येऊन नवस फेडताना दिसले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं, ज्यामुळे हा उत्सव भक्तिभावानं आणि धार्मिक आनंदानं परिपूर्ण झाला. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.